या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जरी आढळलं, आज लोक सांगतात की लोकसभेला तुमचे जेव्हा उमेदवार निवडून आले तेव्हा तुम्ही आवाज उठवला नाही, आणि आता विधानसभेला त्यावेळेसही अशीच पार्श्वभूमी होती ना, ती काही वेगळी नव्हती. आणि तेव्हापासून ज्या ज्या ठिकाणी हा आवाज उठवला गेला त्यावेळीपासून सरकार झोपलेलं का आहे आणि ईव्हीएमचा हट्ट का, आणि मग या ईव्हीएमच्या मशीन गुजरातवरूनच यायचं कारण काय? एकीकडे आमचे महाराष्ट्रातले सगळे व्यवसाय तुम्ही देशोधडीला लावलेले आहेत, गुजरातकडे घेऊन चाललेले आहात. मुंबई महाराष्ट्रापासून तोडून तुम्हाला गुजरातकडे नेण्याचा तुमचा हा घाट आहे. आणि असं असताना या उद्योग व्यवसायाच्या वाट्यातून महाराष्ट्रावरती जो काही तुमचा डोळा आहे, हा डोळा तुम्ही अशा ईव्हीएमच्या माध्यमातून सुरुवात करून महाराष्ट्र हडप करण्याचा जो काही कटकारस्थानं रचलेली आहेत, ही काय नागरिकांना दिसत नाही किंवा जनतेला कळत नाही अशातलाही भाग नाहीये. परंतु निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांच्या माध्यमातून जो काही लोकशाहीचा जीव घेणा प्रयत्न या ठिकाणी मांडलेला आहे या निवडणुकीच्या धर्तीवरती, हा मला वाटतं या आंदोलनाच्या माध्यमातून यावेळेस उघडा पडणार आहे आणि नक्की मला वाटतं न्याय मिळणार आहे. आज माध्यमातून आज 95व्या वर्षी जेव्हा ते या पद्धतीने आंदोलन करतात, आम्ही त्यांच्या या ठिकाणी जेव्हा टीव्ही चॅनेलवर असेल किंवा सोशल मीडियावरती पाहतो तेव्हा विचारांची की एक आदर्श व्यक्तिमत्व ज्यांनी अनेक गोष्टींवरती आंदोलनं करून जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे, अशा व्यक्तिमत्वांना आदर ठेवून नक्की काय करतायत हे समजून घेऊन बोलायच्या ऐवजी त्यांच्या वयाचा आधार घेऊन तुम्हाला आता काय गरज नाही आंदोलन करायची अशा भूमिका मांडणारी जी काही चांडा वृत्ती या ठिकाणी आम्ही पाहिली, त्या वृत्तींचा मी या ठिकाणी सर्वात प्रथम निषेध व्यक्त करेन की जनजागृती करण्यासाठी आवाज उठवणं आणि लोकांना तुमची लोकशाही किती धोक्यात आहे हे सांगण्यासाठी हे जे आंदोलन मांडलंय, या आंदोलनाला इथे येऊन रिस्पेक्टफुली तुम्ही माहिती घेणं महत्वाचं आहे की आंदोलन कशासाठी मांडलंय, नक्की ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय गोंधळ झालाय, हा खरंच ईव्हीएमचा घोटाळा आहे का, आणि मग राज्यातून प्रत्येक शहरामध्ये जे काही ईव्हीएमच्या संदर्भातलं किंवा तुम्हाला जो उमेदवार निवडून येण्यासाठी लायकच नाहीये अशा उमेदवाराला 1 लाखाच्या वरती मतदान पडतंच कसं, आणि मागच्या वेळेस तर त्याचं असलेलं लीड आणि आता नंतर परत आलेलं लीड याच्यामधला फरक हा जर कळत नसेल, आणि हिंदुत्व, आता आम्ही काही हिंदू नाहीये का, आम्ही भारतीय नाहीये का, आम्ही हिंदुस्थानी नाहीये का, पण हिंदुत्ववाद मध्ये आणणं, वेगवेगळ्या प्रबोधन मंचाच्या माध्यमातून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणं, जातीभेद निर्माण करणं, मुळामध्ये कुठलीही निवडणूक ही कुठल्याही एका ठराविक जातीवर होत नसते. हे लोकशाहीचं राष्ट्र आहे आणि आपला भारत देश हा संविधानिक मूल्यावरती जगणारा देश आहे. मग या संविधानिक मूल्यावरती निवडणूक का घेतली गेली नाही असं आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना, जेव्हा आम्ही लोकशाहीसाठी काम करतो, जनतेसाठी काम करतो आणि कसून काम करतो, तेव्हा काम करणाऱ्या आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना हा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि म्हणून आजचं हा आंदोलन आहे, हे आंदोलन ईव्हीएमच्या संदर्भामध्ये जनजागृती करणारा असेल, इथून पुढच्या निवडणुका करताना सरकारला जागा करणारा असेल, आणि निवडणूक आयोग ज्या पद्धतीने आपलं अंग काढू पाहताय याच्यामधून, कारण आता जे काही अविनाश भाऊंनी या ठिकाणी सांगितलं त्यासाठी तोही अनुभव आम्ही सुद्धा घेतलेला आहे की आता या ठिकाणी एका मशीनचं तुम्हाला जर टॅली करायचं असेल तर तुम्ही एवढी मोठी अमाऊंट भरायची एका मशीनच्या पाठी, आणि जेव्हा 5% संदर्भात आम्ही ते मशीन म्हणजे जे काय आता 340 मशीन आहे, तर 340ला 5% म्हणलं तर आम्ही एवढेच मशीन जेव्हा भरणार तर एवढा मोठा लाखो रुपयाचा फटका बसताना जर आम्ही टॅली करायला मागतोय तुम्हाला की त्याचं पुनर्परीक्षण करा म्हणून सांगतोय, तर त्यावेळी पुनर्परीक्षण करत असताना तुम्ही सगळा डेटा जर काही इरेज करणार असाल तर मग त्या जो काही आम्ही या ठिकाणी पुनर्परीक्षणाची मागणी करतो त्याला अर्थच काही राहत नाही. मग